हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आणि इथे व्हिडिओची सुरुवातच आपण माझ्या बड्डेने करत आहोत. तर माझा बड्डे होता 29 फेब्रुवारी. तर यावर्षी काय 29 फेब्रुवारी ही प्रिलियर तारीख नव्हती, कारण माझा बड्डेच असा म्हणजे 4 वर्षातून एकदा येतो, युनिक डेट आहे जरा. तर इथे कदाचित माझ्या इतकी नशीबवान मीच असेल की मला माझे मिस्टर ओवाळत आहेत वाढदिवसाच्या दिवशी. तर मी सहसा नाही मोठा वाढदिवस जास्त साजरा करत, कारण मुलगा इकडे होता त्यामुळे इतका काही उत्साह नव्हता आणि तब्येत पण माझी बरी नव्हती, त्याच्यामुळे मी नाही मोठा जास्त वाढदिवस साजरा केला. तर इथे मिस्टरांनी मला असा फुलांचा बुफे आणि केक आणला होता. आणि बऱ्यापैकी मला म्हणजे वाढदिवस असं साजरा करते मी, पण मुलगा असल्यानंतर थोडासा आनंद वेगळा असतो. मुलगा माझा आईकडे आहे ना, त्यामुळे मी जास्त करून म्हणजे छोटासा सेलिब्रेशन केलं घरातल्या घरात. तर आधी मिस्टरांनी ओवाळलं, नंतर माझ्या मुलीनं ओवाळलं. आणि चेहरा पाहू शकता माझा जरासा सुजलेला होता, कारण मला म्हणजे एक आमच्या इकडचे डॉक्टर आहेत, त्यांनी मला थायरॉईड असं डिटेक्ट केलं होतं, म्हणजे लक्षणं वगैरे त्यांनी सांगितले होते. पण मग मला त्याच टेन्शनमुळे बऱ्यापैकी ना अंग वगैरे सुजलं होतं माझं, पण काही नाही एवढं. नंतरून मी जे टेस्ट वगैरे केल्या तर त्या टेस्ट नॉर्मल आलं होतं, त्यामुळे मी जरा टेन्शन फ्री झाले होते. पण डॉक्टर बोलले काही कारणामुळे तसं काही नाही, म्हणजे होतं असं कधी हातपाय वगैरे जास्त मशीनवर काम करणं बसणं सतत, त्यामुळे ही हातपाय सुजतात. आता ज्या स्टिचिंग काम करतात, मशीन काम करतात, त्यांना माहितीच आहे ते मशीन काम बसून जरी असलं तरी ते एवढं काही सुखाचं नाही आहे, त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे, खूप त्रास होतो त्या गोष्टींचा. तर इथे मी बड्डे सेलिब्रेट केला, मशीनवरच केक कापला, जास्त काही असं म्हणजे वेगळं काही केलं नाही, असं डेकोरेशन वगैरे काही केलं नाही. तर इथे मी बड्डे वगैरे सेलिब्रेट केला, केक कापला, मुलीला खाऊ घातला, मिस्टरांना खाऊ घातला. त्यानंतर आम्ही इथे नॉर्मल आपलं घरीच म्हणजे जेवण वगैरे केलं होतं. भाजी वगैरे पण घरीच आणली होती. आणि माझे मिस्टर खूप म्हणजे समजूतदार आहे, मला खूप साथ आहे त्यांची या कामात. आजपर्यंत इथं पोहोचण्यासाठी तर मला भरपूर सपोर्ट करतात ते, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी त्यांनी मला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. जे मला करायचं आहे ते मला कधीच म्हणजे नकार नसतो त्या गोष्टींना, मला प्रत्येक गोष्टींना त्यांचा पाठिंबा असतो. आणि स्वामींच्या कृपेने असं सगळ्यांना म्हणजे असं मिळो की कोणत्या गोष्टीची कमी असू नये. तर मी खूप लकी आहे असं मी स्वतःला समजते, आणि आहेच मी बऱ्यापैकी लकी, कारण मला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. तर चला पुढे कंटिन्यू करते. तर इथे मी छोटासा व्हिडिओ बनवला होता जो की फास्ट मोशनमध्ये आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, म्हणजे जो मी व्हिडिओ आधी टाकला ना त्याचाच मी थोडंसं असं फोटो वगैरे एकत्र करून एक व्हिडिओ बनवला होता. तर इथे माझ्या बड्डेच्या दिवशी आम्ही दरवर्षी मुलांचा आणि माझ्या वाढदिवसांमध्ये 2 दिवसाचा फरक असतो. मला ट्विन्स मुलं आहे, एक मुलगा मुलगी, तेजस आणि तेजल. तर त्यांचा 3 मार्चला येतो आणि माझा 29 फेब्रुवारीला. तर आम्ही या 2-3 दिवसामध्ये दरवर्षी अक्कलकोटला जाण्याचा आमचा प्रयत्न असतो, म्हणजे जातोच आम्ही. तर मागच्या वर्षी आम्ही काही कारणामुळे जाऊ शकलो नाही, त्यामुळे यावर्षी आम्ही नक्की जायचं ठरवलं होतं. आणि माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही अक्कलकोटला निघणार होतो सकाळी. तर आम्ही लवकरच अक्कलकोटला निघणारही होतो, आणि खूप एक्साइटमेंट होती, खूप छान वाटत होतं. तर हा छोटासा व्हिडिओ आहे जो की मी टाकला होता. तर तोही तुम्हाला आवडला असं, हे छोटंसं बड्डे सेलिब्रेशन आहे, हेही तुम्हाला खूप आवडलं असेल असं मी समजते. आणि चला पुढे आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करते. तर भाग्यवान मी मगाशी याच्यासाठी म्हटलं की अक्कलकोटला दरवर्षी जाण्याचा योग माझ्यासाठी स्वामींनी म्हणजे बनवला, किंवा ते मला बोलवतात, यासाठी मी खूप खुश आहे. तर चला पुढे अक्कलकोटच्या स्वामींना जाण्याचा दर्शनाचा तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करणार आहे पुढे. तर हा जो व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशी 1 तारखेचा होता, 29 तारखेनंतर. तर काही कारणामुळे माझी गाडी म्हणजे आमची कॅन्सल झाली होती आणि 2 दिवस पुढे लोटलं होतं. तर जे रिअल आहे तेच मी तुमच्याशी शेअर करते. तर हे जे जॅकेट तुम्ही पाहताय, लॉंग जॅकेट, ज्याला साईडने कट आहे, मध्येही कट आहे आणि मध्ये एक बटन अटॅच केलेलं आहे. तर हे जॅकेट मी एका कस्टमरसाठी बनवलं होतं, आणि त्यांना इथे पुढे फ्रंट साईडला एक पॅच पण बनवायचा होता, तो पॅच पण मी बनवला होता. तर सध्या माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे माझं म्हणजे चेहरा वगैरे कायम सुजलेला दिसतो, अंग पण जास्त सुजलेलं दिसतं, तर ते थोडंसं इग्नोर करा. तर इथे मी तुम्हाला ट्रायल म्हणून दाखवते. खूप सुंदर असं जॅकेट झालं होतं, जे की त्यांचा एक जो ड्रेस आहे, आउटफिट होता लग्नासाठीचा. तर त्याने असा फाट्यावरच्या कस्टमर होत्या आणि मारवाडी होत्या, त्यांना तर असा जॅकेट हवा होता, जो की मी तुम्हाला विअर करून दाखवतो. तो साईडला असा स्प्रेड पण झाला पाहिजे, आणि जो आउटफिट आहे तो पण ट्रान्सपरंट दिसायला हवा होता त्यांना. आणि याचा जो ब्लाऊज जो होता ना, म्हणजे टॉप, तर तो टॉप जो आहे तो पूर्ण असा वर्कने म्हणजे क्रिस्टल चिडामणी याने भरलेला होता.
आणि त्याची जी बाही होती ती पण खूप लाँग होती, त्यामुळे हा आपण जो जॅकेट आहे तो आपण स्लीवलेस केला होता. आणि त्यावरची जी पॅन्ट आहे तर ती पॅन्ट माझ्याकडे आली होती, म्हणजे एक डिझाईनसाठी मला आयडिया यावं म्हणून. तर ती पॅन्ट मी तुम्हाला दाखवते कशी होती आणि त्यावरून तुम्हाला अंदाज येईल तर त्यावरची जी डिझाईन आहे ती कशी होती. तर ही आहे त्याच्यावरची पॅन्ट. तर याला मॅचिंगच आपल्याला त्याला पुढे फ्रंट साईडला थोडंसं काहीतरी कोयरीचं वगैरे असं आपल्याला डिझाईन करायचं होतं. तर अगदी 1-1.5 तासातच मला ते करायचं असल्यामुळे मी संध्याकाळी ठरवलं की ते करूयात आपण. आणि मला क्रिस्टल चिडा जे मणी आहे ते लवकर इथे मिळत नाही नेवाशामध्ये, तर त्याचा जो माल आहे तो मला नगरवरूनच आणावा लागतो. तर त्यामुळे माझ्याकडे सध्या जो अवेलेबल होता तो माल, म्हणजे तो जे मणी वगैरे क्रिस्टल होते त्याच्यामध्येच ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला. आणि छोटंसं असं कोहिरी तिथे बनवली होती मी. तर ती कशी बनवली हे मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ आपला पुढे कंटिन्यू करते. तर हा मी रील्ससाठी शूट करत होते व्हिडिओ. तर हे पहा, हा आहे असा पूर्ण जॅकेट जो की मी ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवते कसा झाला होता तो. तर खूप आवडला होता तो जॅकेट त्यांनाही. आणि त्या दुसऱ्या दिवशी आल्या आणि जॅकेट घालून पण त्यांनी ट्रायही केलं, खूप सुंदर असा झाला होता. तर चला आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि त्याच्यावरचा जो पॅच आहे तेही मी तुम्हाला शेअर करते. संध्याकाळी मी बनवला होता तो कसा. या जॅकेटसोबत मला अजूनही 2 छोटे जॅकेट बनवायचे होते, पण सगळ्यात स्टार्टला मी हा लॉंग जॅकेटच घेतला होता. कारण जे एक्स्ट्राचे 2 जॅकेट होते ते लहान मुलींचे होते आणि ते त्यांना शरारा पॅटर्न जो ड्रेस आहे त्या पॅटर्नवर त्यांना वेअर करायचे होते. तर हा जो जॅकेट आहे हा कसा झाला आणि अजून जे 2 जॅकेट आहे तेही मी कशी बनवले हेही तुमच्याशी मी शेअर करते. तर चला पुढे दाखवते तुम्हाला. तर इथे तुम्ही पाहताय हे सेकंड जॅकेट जे आहे ते मी ओढणीचं बनवलं होतं, म्हणजे फक्त ओढणीला 2 असे हात वगैरे घालण्यासाठी. आणि त्याच्या मागे आपल्याला बुवा की शादी असं नाव टाकायचं होतं, जे की स्टोनने होतं. आपल्याकडे जे चेन स्टोन असते त्याच्याने मी नाव टाकणार होते. आणि हे फक्त एक 2.5 ते 3 वर्षाच्या मुलीचंच आहे हे. आणि मुलीची तब्येत जरा हेल्दी असल्यामुळं मी थोडंसं जो अंतर होतं बॅगचं ते जरा जास्त ठेवलं होतं. छान झालं होतं, त्यांना आवडलं होतं, त्यांनी वेअर पण करून पाहिलं. फक्त ओढणीचं जॅकेट आपण बनवलं होतं, फक्त मध्ये 2 राऊंड शेप घेऊन त्याला फक्त दाब टीप मारून घेतली होती. तर ते वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसत होतं. त्यांनी वेअर पण करून पाहिलं, त्यांनाही खूप आवडलं होतं. खूप नाही, मी याचे फक्त 200 रुपये घेतले होते. सॉरी 150 रुपये चार्ज घेतले होते फक्त त्याचे, कारण मला ते नावही टाकायचं होतं. त्यामुळे त्याचे चार्ज मी ज्या स्टोनच्या हिशोबाने आणि त्या जे लिक्विड वगैरे असतात आरीवर्कचे बऱ्याच जणींना माहीत आहे. तर 7000 ग्लू म्हणून एक आहे बघा, तो त्यामुळे त्यावर मी ते चिटकवलं होतं. तर इझी होतं खूप आणि कमी वेळात पण होणारं होतं. पण मग मी 150 रुपये 2 जॅकेटचे चार्ज घेतले होते. आणि इथून जो बॅक साईडला तो जो मला दिसतोय ना, तर तो आहे तो दुसरा जॅकेट. तर तोही जॅकेट मी कसं स्टिच केलं ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण पाहूयात तो जॅकेट आपण कसं स्टिच केलं आहे. हे पहा, या पद्धतीने काहीतरी शो दिसेल ते घातल्यानंतर, वेअर केल्यानंतर या पद्धतीने. आणि ते बॅक साईडला आपल्याला नाव टाकायचं. तर या पद्धतीचं आपण जॅकेट ओढणीपासून जॅकेट बनवलेलं आजच्या डिमांडनुसार. आणि त्यानंतर हा जो जॅकेट दिसतंय हे तुम्हाला, म्हणजे मला 3 जॅकेट करायला आले होते. तर त्यातलं जे पहिलं जॅकेट आहे तर ते तुम्हाला मी दाखवते. तर हे पहा, हे एक जॅकेट आहे जे की पूर्ण कॉर्ड सेट आहे, टॉप आहे आणि पॅन्ट आहे. तर तो ऑलरेडी रेडीमेड होता, पण त्यावर त्यांनी प्लेन जॅकेट जे शिवून घेतलं. तर इथे मी ना बॅक साईडला, हे पहा, बॅक साईडला आणि फ्रंटला पूर्ण फ्रिल टाकलेली आहे. त्यानंतर इथे मी नॉट दिलेली आहे लावायला जॅकेटला. आणि इथे पूर्ण ओपन ठेवलेलं आहे आपण. तर एकदम छोट्या मुलीचं, म्हणजे फक्त 4 वर्षाच्या मुलीचं जॅकेट आहे हे. तर बॅक साईड याची पूर्ण बंद आहे अशी या पद्धतीने. आणि जी फ्रंट साईड ती ओपन ठेवलेली आहे. इथे ओपन केल्यानंतर ते जॅकेट पूर्ण ओपनही होतं या पद्धतीने. आणि लावल्यानंतर इथे ते पॅक पण होतं. तर इकडे या, तुम्हाला दाखवते मी. तर या पद्धतीने आपण त्याला बांधून लॉक पण करू शकतो. आणि कॉर्ड सेटवर असे जॅकेट खूप छान वाटतात, जे की या पद्धतीने दिसतात. लांब नको जाऊ. तर हा जो जॅकेट आहे, तर हा जॅकेट आपण बनवलेला आहे. तर हा तुम्हाला कसा वाटला? कारण फ्रील आहे त्याला, खूप छान असं 4 वर्षाच्या मुलीचं जॅकेट आहे. पुढे आणि बॅक साईडला फ्रिल दिलेली आहे. इथे समोर त्याला नॉट बांधलेले आहे. आणि इथे मध्ये जे आहे तर हे आपण ओपन ठेवलेलं आहे या पद्धतीने. तर हे जे आहे हे सेकंड जॅकेट बनवलंय मी.
यानंतर मी अजून एक जॅकेट बनवले, जे की मी आधी दाखवलं होतं. फक्त इथे एका साईडला इथे पॅच बनवायचा आहे, जो की स्टोनचा आहे, जो की त्याच्यावर मॅच होईल असा स्टोनचा, सिल्वर स्टोन क्रिस्टल चिडामध्ये. तर हा एक जॅकेट. शेरा सुचलं का? तर हे बनवलेले आहे कॉर्ड सेटवरील पॅच, जे की मी कॉर्ड तर हे जे तुम्हाला इथं दिसतंय ना, तर हे आलंय ग्रामपंचायतपाशी एक माकड, जे की इतकं म्हणजे माणसाळलेलं होतं, अगदी माणसांच्या जवळ जाऊन बसत होतं आणि काहीही करत नव्हतं. पण थोडंसं लांब असल्यामुळं मलाच इकडे भीती वाटत होती. तर चला हे पाहूयात आपण हा नेक्स्ट ब्लाऊज, जो की कस्टमरचा होता. या पद्धतीने त्याला मी अंडरग्राऊंड गोट केला होता, पायपिंग गोट, आणि या पद्धतीने पोटली बटन टाकून बोटनेक सगळा केला होता. ब्लाऊज खूप सुंदर झाला होता आणि फिटिंगलाही खूप छान बसला होता तो कस्टमरला. तर हे जे ब्लाऊज होतं हे होतं पुण्याच्या कस्टमरचं ब्लाऊज, जे की नेहमी माझ्याकडे असतं शिवायला, आणि यांचे जवळजवळ 6 ब्लाऊज होते माझ्याकडं. तर ते ब्लाऊज मी कसं स्टिच केले हेही तुम्हाला दाखवेल मी. तर त्याच्यामधलं हे एक ब्लाऊज होतं आणि अजून 5 ब्लाऊज होते माझ्याकडे स्टिच करायला. तर हे आहे त्याच कस्टमरचं दुसरं ब्लाऊज. तर हे मी घरी आणलं होतं शिवायला, कारण मला ते अर्जंट तिला ब्लाऊज द्यायचं होतं. तर हे जे ब्लाऊजला पायपिंग आहे, हे ब्लाऊजला पायपिंग मी नेहमी करते सध्या, म्हणजे बऱ्याच कस्टमरला आवडती. तर बऱ्यापैकी उशीरच झाला होता, मला जरा खूप उशीर झाला होता झोपायला. पण एवढं ब्लाऊज मला कंप्लीट करून झोपायचं होतं, कारण उद्या दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना ते ब्लाऊज द्यायचं होतं. तर ज्यांना ब्लाऊज काम करतात त्यांना माहीतच आहे, दिवस रात्र काही सारखीच असते. तर मी संध्याकाळी जागून हे ग्रीन कलरचं आणि एक पिंक कलरचे हे दोन्ही ब्लाऊज स्टिच केले. तर इथे तुम्ही पाहू शकता बॅक साईडला त्याला हुक वगैरे लावायचे, हे लटकन केलेले आहेत मी, आणि त्यालाही मी अशी सुंदर अशी पायपिंग केलेली आहे. तर जे दुसरं ब्लाऊज आहे ते थोडंसं बाकी राहिलं आहे शिवायचं, तर तेही ब्लाऊज मी संध्याकाळीच कंप्लीट करून घेणार आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर पाहू शकता 1:30 वाजला आहे मला संध्याकाळी झोपायला, आणि बऱ्यापैकी उशीर झालेला आहे. तर मी हे ब्लाऊज कंप्लीट करणार आहे आणि मगच झोपणार आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, थोडंसं म्हणजे डोळ्यावर झोप पण आली होती, वाटलंही होतं आता झोपावं, पण मग हे तिन्ही ब्लाऊज मला तिला पुण्याला द्यायचे होते कंप्लीट करून, त्यामुळे मी नाही झोपले.
आणि 3 ब्लाऊज कंप्लीट करू शकले ते मी तिला दिले मग दुसऱ्या दिवशी. तर चला पुढे पाहूयात आपण की कोणतं ब्लाऊज स्टिच करायचं आहे ते, कारण दुसऱ्या दिवशी मला दुसरंही ब्लाऊज एक स्टिच करायचं होतं. तर कसं असतं म्हणजे जे ब्लाऊजचं काम करतात, शिवणकाम करतात त्यांना माहीत आहे आपलं आयुष्य पण एखाद्या म्हणजे संघर्ष योद्ध्यापेक्षा कमी नाही. तर इथे तुम्ही बॅक साईडला पाहू शकता माझी मुलगीसुद्धा उठली होती, तिलासुद्धा म्हणजे झोप मला ती म्हणत होती की तू झोपली का नाही, खूप उशीर झाला आहे. तर इथे पहा 2 सव्वा 2 वाजले, पण मग हे ब्लाऊज मी कंप्लीट केलं. बॅक हुकचं ब्लाऊज होतं, मटका काळा होता, छान झाला होता. मटका काळा ब्लाऊजला देवसेना स्लीव्ज होती आणि हे जे हिरवं ब्लाऊज आहे ते दुसरं सेकंड हे मी तुम्हाला दाखवते. उशीर तर खूप झाला होता, पण मग हे काम हे आपल्याला खूप गरजेचं आहे. ज्यांनी हे काम स्वीकारले त्याला माहीत आहे, त्याला वेळ काळ पाहावी लागत नाही. दिवस रात्र त्यांच्यासाठी काही नाही, रात्री आणि दिवस सगळं सारखंच असतं. तर कष्ट करणाऱ्याला म्हणजे नाही एवढं काही वाटत ह्या गोष्टींचं. शेवटी आपल्याला तरी म्हणजे ही कला देवाने दिली, आपण तर आभार मानायला हवेत. काही जण म्हणजे नोकरीसाठी वन फिरतात, आपले घर बसले हे जर आपल्याला काम मिळालं तर आपण खूप लकी आहोत असं मी समजते. कारण मीही वयाच्या म्हणजे 12वी झाल्यानंतर मी लगेचच फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटमध्ये हा डिप्लोमा केला होता, जो की 1 वर्षाचा होता. आणि बऱ्यापैकी मी सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या होत्या. लग्न झाल्यानंतर मी लगेच कंटिन्यू केले नाही या गोष्टी, म्हणजे शिवणकाम वगैरे. तर मी मुलं वगैरे झाल्यानंतर हे मी बऱ्यापैकी म्हणजे फ्री झाल्यानंतर मुलं थोडीशी माझी 2.5 ते 3 वर्षाची झाल्यानंतर मी या कामाला स्वीकारलं होतं. आणि मी आधी 8 वर्ष घरी मशीन काम केलं. त्यावेळेस माझी शॉप वगैरे काही नव्हती, पण त्यानंतर काही 7-8 वर्षांनी ज्यावेळेस माझ्याकडे खूप सारे कस्टमर यायला लागले आणि त्यांनी ज्यावेळेस मला ओव्हरलोड झालं, एका मशीनवर मॅनेज होईना, त्यानंतर मी इंडस्ट्रियल मशीन घ्यायची ठरवली आणि त्यानंतर मी शॉप टाकली होती. तर मला शॉप टाकून जवळजवळ 3 वर्ष झालेली आहेत. या पाडव्याला 3 वर्ष पूर्ण झाली, दिवाळीच्या पाडव्याला. तर हे आहे माझं काम, जे की कामाचं जे शॉप आहे ते माझ्या घरापासून अगदी जवळ आहे. पण मग मला आवडतं इथं, म्हणजे इतर कोणत्या गोष्टींना लक्ष देण्यापेक्षा ह्या कामामध्ये मी फार रमते. आणि आपला दिवस पण जातो आणि आपल्याला कामही, आणि स्वतः आपण स्वावलंबी बनतो. शिवाय आपल्याला म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जी मजा आहे ती आयत्या पिठ्यावर रेघा ओढण्यात कुठे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तसंच मग हे जे काम आहे ते मी माझ्या आनंदाने आणि मनापासून स्वीकारलेलं आहे. तर हे बोटनिकचं डिझायनर ब्लाऊज आहे, जे की मला अर्जंट शिवायला आलं होतं. व्ही शेप होता पुढे. हे अगदी मी 1 सव्वा तासामध्ये